हिवाळा स्पेशल मध्ये गरमागरम पत्तागोबीचे पराठे तयार आहे, भरायचीही गरज नाही। नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लहान मुलांना पत्तागोबी खायला आवडत नसेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने त्यांना पत्तागोबीचा पराठा बनवून द्या, ते नक्की आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा बनवायला देखील सांगतील। अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलच्या खाली सबस्क्राइब बटन दिलेलं आहे, ते बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन देखील दाबा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। 2 टेबलस्पून ती घेतलेले आहेत। 10 ते 12 वाटाण्याच्या शेंगा सोलून त्यामधील मटर काढून घेतलेले आहेत। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 8 ते 8 हिरवी मिरची, मीडियम साइजचा कांदा खिसून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून खिसून घेतलेला कद्दू, 1.5 कप गव्हाचं पीठ आणि 1.5 कप ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। 2 कप पत्तागोबीचा किस घेतलेला आहे। हिरवी मिरची आणि लसूण मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकून घ्यायचे आहे। मटार देखील टाकून घ्यायचे आहेत। 1 टेबलस्पून जिरे देखील टाकायचे आहेत। पत्तागोबी चिरत असताना छोटे छोटे पीसेस रिमेनिंग राहिले होते, ते देखील आता मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घेऊया। 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत, यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि थोडे रिमेनिंग ठेवायचे आहेत, ते का मी ते नंतर सांगते। 1/4 टीस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून चवीनुसार मीठ, 5 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। मिक्सर ग्राइंडरला फिरवून घेतलेले मिश्रण देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाहीत। सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील यामध्ये वापरू शकता, पण जास्त प्रमाण पत्तागोबीचं ठेवायचं आहे। व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे आपण या रेसिपी मध्ये पाण्याचा वापर करणार नाही। कांदा आणि पत्तागोबी वापरलेली आहे आपण, त्याचंच पाणी या रेसिपीला सुटतं, त्यामुळे पाण्याची एक्स्ट्रा काही गरज नाही। घट्ट असं गोळा तिंबून घ्यायचा आहे। पीठ तिंबून झाल्याच्या नंतर आपण या पिठाला 5 मिनिटांसाठी रेस्टला ठेवून देऊया। पाण्याचा वापर न करता मी पीठ तिंबून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटांसाठी या पिठाला रेस्टला देखील ठेवलं होतं। त्यानंतर हे घट्ट असं पीठ म्हणून तयार आहे, कारण हे पीठ तुम्ही जसं ठेवाल तसं याला पाणी सुटत जाईल। एकदम सख्त असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता या पिठाचे आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। पिठाचा गोळा तिंबून घेतल्याच्या नंतर पोळपाटाला आणि लाटण्याला अशा प्रकारे मी ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे। आता हळूहळू करून हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे। लाटत असताना कोरडे पीठ लावायचं नाहीये, फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। पराठा आता आपला लाटून तयार आहे। पहा थिकनेस फार जाडही ठेवायचा नाही आणि फार पातळही ठेवायचा नाही, अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे। तव्याला ऑइल ग्रीस केल्याच्या नंतर असे थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहेत, जे आपण रिमेनिंग ठेवलेले होते, आणि यावरती आता हा पराठा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित दोन्ही साइडने भाजून घ्यायचा आहे। एक साइड भाजून झालेली आहे, आता दुसरी साइड देखील भाजून घेऊया। या साइडला आता आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पलटायचं आहे। ही देखील साइडला आपण आता तेल लावून घेऊया आणि आता खालची साइड देखील भाजून घेऊया। पहिला पराठा आता आपला भाजून तयार झालेला आहे, पहा किती छान झालेला आहे। दुसरा पराठा देखील आपण अशाच प्रकारे भाजून घेऊया। पहा ते देखील टाकलेले आहे। अशाच प्रकारे सर्व पराठे मी तयार करून घेते। हिवाळा स्पेशल मध्ये गरमागरम पत्तागोबीचे पराठे तयार आहे। या पराठ्याला भरायचीही गरज नाही आणि पराठे तुटण्याची किंवा फाटण्याची देखील भीती नाही आणि एकदम सोपी रेसिपी आहे, मुले मागून खातील अशी रेसिपी आहे। पहा छान रेसिपी आपली बनून तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। ही रेसिपी तुम्ही टोमॅटो सॉस सोबत, आंब्याच्या लोणच्या सोबत किंवा दही कोशिंबीरी सोबत खाऊ शकता।